महत्वाची बातमी आहे। देवेन भारती मुंबई पोलीस दलाचे नवे आयुक्त होत आहेत। या घडीची महत्वाची बातमी, आयुक्त विवेक फणसळकर आज सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यानंतर देवेन भारती हे मुंबईचे पोलीस दलाचे नवे आयुक्त असतील। विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे आता आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। या घडीची सगळ्यात महत्वाची ही बातमी आपण पाहतोय। विवेक फणसळकर यांच्या निवृत्तीनंतर मुंबई पोलीस आयुक्तपदी कोण असणार या संदर्भात चर्चा सुरू असतानाच देवेन भारती यांचं नाव आता जाहीर होताना दिसतंय। या घडीची अतिशय महत्वाची बातमी, 1994च्या बॅचचे IPS अधिकारी राहिलेले आहेत देवेन भारती आणि आता देवेन भारती यांच्या नावाला या ठिकाणी पसंती मिळताना दिसतीये। वरिष्ठ IPS अधिकारी देवेन भारती यांची पोलीस आयुक्तपदी वर्णी लागते। मुंबई पोलीस दलाचे नवे आयुक्त म्हणून त्यांची वर्णी लागलेली आहे। 1994च्या बॅचचे देवेन भारती हे IPS अधिकारी मानले जातात। अनेक महत्त्वाच्या पदांवर देखील त्यांनी समर्थपणे आपली जबाबदारी सांभाळलेली आहे। अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांची वर्णी लागलेली होती। मुंबईचे सह आयुक्त, कायदा सुव्यवस्थेचे सह आयुक्त म्हणून सर्वाधिक काळ काम पाहणारे देवेन भारती ओळखले जातात। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपल्या प्रतिनिधी तेजस्वी मात्रे यांच्याकडून। तेजश्री, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? देवेन भारती अतिशय मोठं असं नाव, खरं तर 1994च्या बॅचचे ते IPS अधिकारी राहिलेले आहेत देवेन भारती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईत सह आयुक्तपदी सर्वाधिक काळ काम पाहणारे म्हणून देवेन भारती यांच्याकडे पाहिलं जातं। तेजश्री लागली आज मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर त्यांची रिटायरमेंट होती आणि सेवानिवृत्त झालेले आहेत ते। आणि नवीन आयुक्त मुंबईला कोण मिळतील हा सगळ्यात मुंबईकरांचा लक्ष त्या गोष्टीकडे होतं। परंतु आता तो एक देवेन भारती मुंबई पोलीस दलाचे नवीन आयुक्त झालेले आहेत आणि आयुक्त विवेक फणसळकर आज निवृत्त झालेले आहेत। निश्चित तेजस्वी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। देवेन भारती कोण, एक थोडक्यात आपण अल्प परिचय करून घेऊया। देवेन भारती 1994च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, देवेन भारती हे मुंबईत सह आयुक्त म्हणून बराच काळ पदावर कार्यरत होते। तिसरा महत्त्वाचा मुद्दा, मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक आयुक्त आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकातही देवेन भारती यांनी काम केलेलं होतं। चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये देखील अनेक गुन्हेगारांना पकडण्यामध्ये, या सगळ्याचा तपास करण्यामध्ये देवेन भारती यांचा प्रमुख सहभाग मानला जातोय। गुन्ह्यांच्या तपासामध्ये भारती यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती। राज्य सरकारने विशेष पोलीस आयुक्त हे नवीन पद निर्माण केलं असून ते मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखाली काम करतील असं आता म्हटलं जातं। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आता समोर आलेली आहे। देवेन भारती हे मुंबई पोलीस दलाचे नवे आयुक्त असतील। आज पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे सेवानिवृत्त होत आहेत। त्यानंतर आता पुढचा चार्ज देवेन भारती यांच्याकडे असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।